नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फिर्यादी मिशा सुभाष शहा, वय वर्ष 35, राहणार राका कॉलनी, राजीव गांधी भवन, नाशिक यांनी दिनांक 5 मार्च 2026 ला सरकारवाडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचे एस कांतीलाल ज्वेलर्स जवळील गोडाऊनमधून दिनांक 2 मार्च ते 4 मार्च दरम्यान कोणीतरी 5 अनोळखी इसमांनी त्यांच्या गोडाऊनमधून 4.5 लाख रुपये किमतीच्या पॉलिकॅप कंपनीच्या वायरचे बंडल नेले आहे. या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा अंबड युनिट 3 करत असताना दिनांक 9 मार्च 2026 रोजी पोलीस हवालदार प्रकाश बोडके यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आनंदवली परिसरात 2 इसम एका निळ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर बसून चोरीच्या केबल वायरचे बॉक्स सफेद रंगाच्या गोणीमध्ये भरून विक्रीसाठी येणार असल्याची बातमी प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळेनगर, विवेकानंद नगर, आनंदवली परिसरात सापळा लावून प्रतीक मनोज येवले आणि लकी विल्सन भंडारी यांना दिनांक 9 मार्चला 10:55 ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 77,500 रुपये किमतीचे पॉलिकॅप कंपनीच्या वायर आणि 90,000 रुपये किमतीची ॲक्टिवा मोटारसायकल असा एकूण 1,67,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणलाय. सदर आरोपितांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज नाशिक. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज नाशिक.